माझ्याकडून जे काही घडलंय त्यासाठी मी माफी मागते. पण आता ह्यापुढे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. तुझ्या रचनेविरुद्ध आम्ही जाणार नाही. विरोचकाच्या मुलाला अकंपनला तू नेत्राच्या पोटी जन्माला घालून उद्धार करण्याचा आशीर्वाद दिला होतास. मध्यंतरीच्या काळात घरात खूप विचित्र घटना घडत होत्या, विचित्र अनुभव येत होते आम्हाला. आणि मला असं वाटलं की विरोचक नेत्राचं अस्तित्व संपवणार आहे. आणि म्हणून माझ्या हातून हे सगळं घडलं. देवी आई, मी गोंधळून गेले होते. मी तुझा आशीर्वाद संपवायला निघाले होते. मला माफ कर देवी आई. यापुढे जे काही होईल ते तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. नेत्रा तिच्या दोन्ही बाळांना जन्म देईल. सावकाश वहिनी, हे बघ, तुला जो काही धिंगाणा घालायचा आहे ना तो तू घाल, पण तिला घेऊन नाचू नकोस. तिला आराम करू दे. हो, आता तू काही पण टेन्शन घेऊ नको. ओके? मी कशाला टेन्शन घेऊ? आता तुम्ही सगळे आहात ना माझी काळजी घ्यायला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझ्या काकू सुद्धा आहेत. नेत्रा, आय एम सॉरी. काकू, मला माहिती आहे सॉरी सॉरी हा शब्द पुरेसा नाहीये. मी खूप त्रास दिला ना तुला. काकू नका ना असं बोलू. सॉरी. नेत्रा, खरं तर आम्ही जे काही वागलोय तुझ्याशी, तुझी सगळ्यांनीच माफी मागायला हवी. बाबा, आता कोणीच कोणाला सॉरी म्हणायचं नाही. जे काही झालंय ना ते आपण सगळे विसरून जाऊया. आणि या सगळ्यात महत्वाचं काय आहे माहितीये? एवढं सगळं होऊन सुद्धा आपण एकत्र होऊ आणि असेच एकत्र असणार आहोत. आपल्यात कोणीच फूट नाही पाडू शकत. तेजस असायला हवा होता ना. शिट, तेजस हॉस्पिटल मध्ये जाय. तुम्हाला शोधायला गेला ना तो. मी विसरलीच. मी फोन करते त्याला. पालगुनी, डोंट वरी, मी कॉल केला होता त्याला, येईलच तो घरी. थँक्यू. एक मिनिट, फोटोज कुठे गेले बेबीचे? आता फोटोची काय गरज आहे? आणखी काय म्हणाले डॉक्टर? डॉक्टर म्हणाले की दोन्ही बाळ अगदी सुखरूप आहेत. थँक्यू भगवान. थँक्यू थँक्यू थँक्यू. एक मिनिट, दोन बाळ? नेत्रा, तुला जुळं होणार आहे? अगं पण मग या आधीच्या सोनोग्राफी मध्ये का नाही दिसलं? त्याच्यात तर एकच बाळ दिसलं होतं ना. हा कसला चमत्कार आहे? काकू, आणखीन एक चमत्कार आहे. नेत्राला 4था नाही 7वा महिना सुरू आहे. चौथा महिना सुरू होता, 7वा महिना सुरू आहे. पण कसं शक्य आहे? म्हणजे काहीतरी गडबड आहे. नाही, काहीच गडबड नाही. मगाशी देवी आईच्या फोटो समोर लहान बाळाची उमटलेली 7 पावलं. तुला लागलेला 7वा महिना
आणि नेत्रा, तू 7व्या मुलीची 7वी मुलगी आहेस. म्हणजे या 7 आकड्याचा या सगळ्याशी काहीतरी संबंध असेल का? देवी आईला हे सुचवायचंय का की या युद्धाची सांगता 7व्या महिन्यात होईल? एक मिनिट, 7वा महिना चालूच आहे ना, म्हणजे आपण गोद बरे करायचं का? नाही, नको. म्हणजे आपण डोहाळे जेवण केलं तर विरोचकाला संशय येईल. आणि मला असं वाटतंय की आपण हे विरोचकापासून लपवून करायचंय ना. काही फरक पडत नाही. विरोचक येऊ दे ना तर विरोचकाचा बाप येऊ दे. माझ्या सुनेचं डोहाळ जेवण होणार म्हणजे होणार. हो, पण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात